2025 was all about building a business, building confidence, owning your space in an environment you were extremely uncomfortable with. काही वर्ष आपल्याकडून खूप काही घेऊन जातात आणि काही वर्ष आपल्याला खूप काही देऊन जातात. 2025 माझ्यासाठी देणारं वर्ष होतं, पण अर्थात आपण काही पेरलं तरच ते उगवतं. 2024 मध्ये आय वॉजंट शुअर मला कुठे राहायचंय, काय परस्यू करायचंय, बट ऑल आय रिअलाइज दॅट यू जस्ट हॅव टू कीप ॲट इट. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका वर्षात सापडत नाहीत, पण मग पुढचं येणारं वर्ष गणित सोपं करतं. आपण एखाद्या जागी का आहोत, कशासाठी आहोत याचा पर्पज आपण शोधत असतो ना, तेव्हा टू हँग इन देअर ही सगळ्यात अवघड फेज असते. पण मग गणितात जसा वी हॅव टू कन्सिडर वन व्हॅल्यू ॲज एक्स, म्हणजे टेक्निकली स्पीकिंग अ व्हेरिएबल कॉस्ट ऑर थ्रेशोल्ड दॅट रिप्रेझेंट्स अन ऑप्टिमल अननोन ऑर कन्स्ट्रेन व्हॅल्यू, तसं यू हॅव टू कन्सिडर वन स्टेटमेंट ॲज एक्स की एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस, किंवा कधी कधी फेथ लीड्स यू एक्झॅक्टली वेअर यू नीड टू बी. आणि मग एका वर्षाने समजतं की ते सगळं वर्थ एव्हरी मोमेंट ऑफ पेशन्स असतं. त्यामुळे हे वर्ष तुमचं नसेल तर येणारं पुढचं वर्ष असू शकतं. मला असं वाटतं की आपण जे स्ट्रगल्स करत असतो ना, त्या स्ट्रगल्सची सवय होत कधी त्या गोष्टी आपल्यासाठी कम्फर्ट बनून जातात हे आपल्यालाही कळत नाही, आणि मग त्यातली मजा यायला लागते. विशिंग यू ओनली द बेस्ट अँड मे यू बी ब्लेस्ड विथ द बेस्ट पीपल अँड एनर्जीज अराउंड यू. स्टे ट्यून्ड टू सीझनिंग टेल्स.